नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला जो होता बुद्धिझमबद्दल. आपण आज बुद्धिझमबद्दल अजून थोडंसं डिटेलमध्ये जाणून घेऊयात. आधी आपण जाणून घेऊयात 4 इंटरेस्टिंग गोष्टी ज्या गौतम बुद्धांनी सांगितल्या होत्या जगाबद्दल. तर बघा, त्यांनी म्हटलं होतं की जगाच्या 4 क्वालिटीज आहेत: शून्यम शून्यम, क्षणिकम क्षणिकम, दुःखम दुःखम आणि विज्ञानम विज्ञानम. आता शून्यम शून्यम म्हणजे काय? त्यांचं म्हणणं असं आहे की हे जग अस्तित्वात नाहीच आहे. जे तुम्हाला दिसतंय ते सगळं काही भ्रमात्मक आहे. आता तुम्ही म्हणताल की हे कसं काय शक्य आहे? परंतु क्वांटम मेकॅनिक्स जेव्हापासून इव्हॉल्व्ह होऊ लागलं तेव्हापासून सायंटिस्ट लोकांना कळू लागलं की हे जग मे बी एक्झिस्ट करत नाही आहे. तर त्याच्यामुळं बुद्धांनी म्हणलं होतं शून्यम शून्यम. दुसरं आहे क्षणिकम क्षणिकम. हे जग क्षणिकम क्षणिकम म्हणजे टेम्पररी आहे. तुम्हीच पहा, आज जे तुम्हाला जग दिसतंय ते उद्या नसतं. आज जे तुमचं शरीर आहे त्याचं केमिकल कंपोजिशन बदलल्यामुळं पुढच्या क्षणाला ते शरीर राहत नाही. तर क्षणिकम क्षणिकम म्हणजे काय? कंटिन्युअसली बदलत आहे, त्यामुळं टेम्पररी आहे. असं हे जगाचं स्वरूप आहे. तिसरं दुःखम दुःखम. हे जग दुःखाने भरलेलं आहे. का? कारण आपण आधीच बघितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की आपण ज्याला सुख म्हणतो ते ॲक्च्युअली सुख नाही आहे. आपलं जे एक्झिस्टिंग दुःख आहे त्याला आपण जेव्हा मिटवून टाकतो तेव्हा जी भावना बनते आपल्या मनामध्ये त्याला आपण सुख म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एखादा माणूस ज्याच्याकडे पैसे नाही आहेत तर पैसे नसल्याचं दुःख, आणि जेव्हा तो श्रीमंत बनतो तेव्हा ते दुःख निघून जाणं त्याला म्हणतात सुख, ज्याला आपण म्हणतो श्रीमंती. तर श्रीमंती हे सुख आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण समजलं पाहिजे की ते सुख नाही आहे, गरिबी रूपी दुःखाची निवृत्ती आहे. आता विज्ञानम विज्ञानम. आता जगाला त्यांनी विज्ञानम म्हटलंय, पण तुम्ही इंटरेस्टिंगली एक गोष्ट लक्षात ठेवा. इकडे विज्ञानमचा अर्थ काय की विगतम ज्ञानम यस्मात् तत्, म्हणजे ज्याच्यापासून ज्ञान निघून गेलं आहे. म्हणजे जग हे अज्ञान स्वरूप आहे, ज्ञानस्वरूप नाहीये. कारण वर बुद्धांनी काय म्हणलंय? शून्यम शून्यम, म्हणजे हे जग अस्तित्वात नाहीच आहे. तर जी गोष्ट अस्तित्वात नाहीये त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आपण ज्ञान कसं म्हणणार? त्याला आपण म्हणणार अज्ञान, म्हणजे नसलेल्या गोष्टीचं ज्ञान. तर हे आहे 4 क्वालिटीज जे बुद्धांनी सांगितलं जगामध्ये आहेत. आता आपण पाहूयात 5 टीचिंग्स ऑफ बुद्धिझम. पहिलं आहे 4 नोबल ट्रुथ्स, जे आपण आधीच बघितलं आहे. द ट्रूथ ऑफ सफरिंग, द ट्रूथ ऑफ कॉज ऑफ सफरिंग, द ट्रूथ ऑफ द सजेशन ऑफ सफरिंग अँड द ट्रूथ ऑफ द पाथ टू द सजेशन ऑफ सफरिंग. दुसरी टीचिंग काय आहे? 8 फोल्ड पाथ बद्दल बुद्ध म्हणतात, ज्याच्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे. जे आहेत मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतोय: राईट अंडरस्टँडिंग, राईट इंटेन्शन, राईट स्पीच, राईट ॲक्शन, राईट लाईव्हलीहूड, राईट एफर्ट, राईट माइंडफुलनेस आणि राईट कॉन्सन्ट्रेशन. तिसरं कर्म. बुद्धिझम बिलीव्ह करतं कन्सेप्ट ऑफ कर्मामध्ये. आत्ता जे तुम्ही करताय कर्म, जर चांगलं कर्म केलं तर तुमच्या पुढच्या जन्मामध्ये त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल, आणि जर तुम्ही वाईट कर्म केलं तर पुढच्या जन्मामध्ये त्याचे निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला फेस करावे लागतात. तर हे कर्माबद्दल बुद्धांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं नॉन सेल्फबद्दल, किंवा त्याला म्हणतात अनत्त. बुद्ध म्हणतात की देर इज नो परमनंट सेल्फ. जसं हिंदुइझममध्ये किंवा जैनिझममध्ये असं म्हटलं जातं की आत्मा हा शाश्वत आहे, आत्मा हा परमनंट आहे, तसं बुद्धिझममध्ये काय म्हटलंय? आत्मा सुद्धा परमनंट नाहीये, जसं जग परमनंट नाहीये. आणि 5वी टीचिंग आहे इम्परमनन्स किंवा अनिक्क. बुद्ध काय म्हणतात की सगळं काही इम्परमनंट आहे आणि कॉन्स्टंटली चेंज होत आहे. आणि हे इम्परमनन्स जे आहे किंवा टेम्पररीनेस ऑफ द वर्ल्ड जे आहे ते आहे रूट कॉज ऑफ सफरिंग. कारण एखादी गोष्ट आपण जेव्हा प्राप्त करतो आणि त्याने आपल्याला आनंद होतो, तो आनंद भोगण्याच्या आधीच ती गोष्ट आपल्या हातातून निघून जाते. फॉर एक्झाम्पल सुख. जेव्हा आपल्याला सुख मिळतं ते सुख आपण जेव्हा भोगायला जातो त्याच्या आधीच ते सुख निघून गेलेलं असतं. त्याच्यामुळं त्यांनी म्हणलं आहे की जगामध्ये सगळं काही इम्परमनंट आहे. सो दीज आर दी 5 टीचिंग्स ऑफ बुद्धिझम. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात जैनिझम म्हणजे काय, आणि त्याच्यावर सुद्धा आपण एक डिटेल्ड व्हिडिओ पाहूयात. आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून्ड. चॅनलला सबस्क्राईब करा.